सामना आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कुठलाही दबाव तुम्ही पंचांवरती टाकू शकणार नाही, लक्षात घ्या. जर क्लोज डिसिजन असेल तर पंच तिसऱ्या पंचांची भूमिका घेऊ शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे कुठलाही दबाव तुम्ही पंचांवरती टाकू शकणार नाही. मोबाईल इथे सापडला गेला. थँक्यू. ज्याने कोणी दिलं त्यांचे आभार मानतोय आम्ही. चला मॅच ऑन करा लगेच. 5 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी रॉबिन आणि हेमंत ही जोडी आपण बघतोय. पहिला गोलंदाजी मार्गवर पॉवर प्लेचा षटक करण्यासाठी फ्रँक या गोलंदाजाला बोलावलं गेलं. संघाचा कर्णधार आहे, संघाचा करता धरता जिम्मेदारी आहे. फ्रँक येतोय. गोलंदाजी मार्गवर पहिला षटक हाताळण्यासाठी हिमत आणि रॉबिन ही जोडी मैदानामध्ये. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. टॉस जिंकला होता डोंगरी तारोडी या संघाने. प्रथमचा क्षेत्ररक्षण करण्याची निर्णय घेतलाय. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत, त्यामुळे जानकारी संघाचा कर्णधार आणि दोन्ही विनिंग टीमचा जो चालू मॅच आहे त्या दोन्ही टीमचे कर्णधार किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पाठवून द्यायचे. सुरुवात केली जाते मॅचला. इथे आपण बघतोय दुसरी धाव घेत असताना पाहायला मिळत आहे आणि सहसा इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत रॉबिनच्या माध्यमातून. सलामीची जोडी हेमंत आणि रॉबिन ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. फ्रँक गोलंदाजी मार्गवर आहे. सुरुवात चांगल्या रीतीने केली गेली, कारण पहिल्या ओव्हरमधील 2 बॉल हाताळले गेले आणि 5 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय चेन आणि संपला फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट डाऊन. पाठवला जाते क्रमांक 3 वरती. राजू येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय. राव स्ट्राईक एंडला हेमंत मात्रे. गोलंदाजी मार्गवर फ्रँक आपण बघतोय. पहिला विकेट आपल्या नावावरती करण्यामध्ये यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत फ्रँकच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, यावेळी पूर्णपणे ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडूला खेळण्याचं काम मात्र केलं. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतोय. सिंगलने धाव पडत पुढे सरकत असताना पोहोचले जाऊन तब्बल 6 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली गेली. ज्यावेळी तुमची सुरुवात चांगली असते त्यावेळी तुमचं शेवटही चांगलं पाहायला मिळतोय आणि तो सुरुवात अगदी अप्रतिम पाहायला मिळाले टीम उत्तर मास्टर या संघाची.
कारण पहिल्या 4 बॉल मध्ये 6 धावा या धाव फटकावरती आपण बघतोय. एखादा मोठा फटका पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपेक्षित असेल, मात्र तो फटका खेळला जाईल का? ओहो, यावेळी रिव्हर्स स्विंग अल्टी पलटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या फटक्याला म्हणतात अंदाजी फटका, कारण लगा तो तीर नाही तो फकीर. मॅच आपण पाहणार आहोत सेकंड राऊंड मधला पहिला मॅच, कारण आज तिसरा मॅच मधला सौद संघ इथे उपस्थित नाही राहणार आहे. आणि ज्याचं कारण आपण घोडबंदर संघाला पहिली बाय इथे दिले गेले. आणि त्यानंतर आता मात्र या 2 टीम मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एक जाणकारी संघ असेल आणि एक चालू असलेला विनिंग संघ असेल. या 2 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. पहिला षटक संपला गेलाय. गोलंदाजी मार्गवर फ्रँक या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 7. आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्गवर मॅक्सवेल येतोय. 35चा हा गोलंदाज आहे. वयोगट 35 मधला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मॅक्सवेल आपण बघतोय सेकंड ओव्हर मध्ये. आज नक्कीच भरपूर खेळाडू उत्तर संघाचे आज गैरहजर आहे. जॉन्सन, गेबिन, त्यानंतर आपण पाहिलं तर सुनील सारखा खेळाडूही आज मला वाटतं गैरहजेरीमध्ये पाहायला मिळतील. कारण गेबिन यांचे भाऊ आज त्यांचं निधन झाल्याने ज्याच कारणाने आज ते येऊ शकले नाही आहेत गेबिन. मात्र नक्कीच जरी ही दुःखद घटना आहे, मात्र क्रिकेटमध्ये उत्तम संघ आलाय, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो उत्तम संघाचं. स्पेअरलेग रिजन मध्ये चेंडू खेळला, डीप मध्ये शतरक्षक आहे, तर चांगलं शतरक्षण केलं जाते, ती चांगली पाहायला मिळते. मोबाईलच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. संख्या 9 फलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्गवर मॅक्सवेल याला आपण बघतोय. राजू आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये. एका साईडला राजू आपण बघतो स्ट्राईक रेंजला. ओहो, चांगला बॉल आहे. वेग ज्यावेळी हाताळला जातोय, ज्यावेळी तुम्ही टप्पा टाकताय, ज्यावेळी तुम्ही चेंडूला सोडण्याचं काम ज्यावेळी तुम्ही करताय, तो गुडलेतवरून ज्यावेळी चेंडू जातो त्यावेळी थोडासा घातक असतोय. आणि त्याच प्रकारचा चेंडू मॅक्सवेलचा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला बॉल इथे हाताळला जात आहेत. आता मात्र पुन्हा एकदा स्पेअर लेग आणि फाईन लेग रिझन मध्ये चेंडू आहे. याला आपण बघतोय चांगलं शतरक्षण डीप मध्ये करताना. एकटंच जाऊ या बॉल वरती पूर्ण करताय. ज्यावेळी फिल्डिंग करणारा जो टीम आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष विकेट किपरचं असतंय. कारण ज्यावेळी फिल्डिंग सेट करताना विकेट किपरने ती भूमिका ती शतरक्षण सजवण्याची करावी लागते. आज आपण पाहिलं तर सचिन ती भूमिका मात्र पूर्ण करतात. फुल टॉस बॉल होता, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. वेलरियनच्या अगदी अवाक्याच्या बाहेर 1 बाउंड चेंडू जातोय. नाही एक्का नाही दुक्का, बॅट्समनने मारला शानदार चौका, 4 रन्स. चौकार येतोय आणि या चौकाराने जाऊ फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र हेमंत यांच्या बॅटमधून चौकार आलाय.
चांगलं बॅटिंग आज हेमंत करतायत. संधी मिळाली बा, आणि ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळी संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे, आणि तेही मात्र आज हेमंत करतायत. चांगली भूमिका आज हेमंत मात्र यांच्या माध्यमातून केली जाते. पुढे आले होते, फुटवर्कचा फायदा घेतला गेला होता. म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टींची खूप गरज आहे. मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर तुम्ही मोबाईल चालवून काही फायदा नाही. मात्र क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी फुटवर्कचाही फायदा घेणं खूप गरजेचं आहे. यावेळी फक्त सफल झाला होता, थोडासा पुढे आला होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. बॉलर थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेला. मॅक्सवेलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 15. 7.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना टीम उत्तर मास्टर या संघाला आपण बघतोय. वेलकम आमचे मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित होत असताना हरिकिशन पाटील सर यांचं इथे शुभ असं आगमन इथे होत असताना हरिभाऊ माळी सर त्यांच्या समवेत आपण बघतोय. हरिकिशन पाटील सर, हरिभाऊ माळी सर यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम अँड सुस्वागतम. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत घोडबंदर मास्टर चषक 2026 2026 मध्ये घोडबंदर मास्टर चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 7.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 15 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी मार्गवर क्रमांक 3 मध्ये किसन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 7.5च्या सरासरीने बॅटिंग करतोय. उत्तर मास्टर संघ आज नक्कीच जे 2 आक्रमक फलंदाज त्यांची कमतरता केविन आणि जॉन्सनची नक्कीच उत्तर संघाला भासली जाते. कारण ज्यावेळी ओपनिंगसाठी 2 खेळाडू येतात आणि या वर्षाच्या सीझनमध्ये त्याच 2 खेळाडूंची पार्टनरशिप या वर्षामधली बेस्ट पार्टनरशिप म्हणून म्हटली जाते. कारण तब्बल 55 धावांची ती भागीदारी आपण पाहिली होती उत्तर मास्टर स्पर्धेमध्ये, आणि तीच 2 फलंदाज आज कमतरतेमध्ये पाहायला मिळत आहेत उत्तर संघामध्ये. चांगलं बॅटिंग उत्तर संघाला करावी लागेल. चांगल्या बॅटिंगमध्ये तुम्हाला ती जिम्मेदारी दोन्ही फलंदाजांना घ्यावी लागेल. खरं राकेश अजून बाकी आहे, आणि ज्यावेळी रिटायरमेंट मला वाटतं हेमंत मात्रे घेत आहेत. रिटायरमेंट घेतली जाते. हेमंत मात्रे फलंदाज इथे रिटायर्ड होत आहेत, आणि त्यांची जागा भरण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये राखीस जातोय. एक हार्ड हिटर फलंदाज उत्तर संघ जर आपण पाहिला तरी नक्कीच 7 समुद्र पलीकडे जाऊन या संघाचं नाव एका खेळाडूने केलंय, आणि तो म्हणजेच मॅक्सवेल. मॅक्सवेल असू देत, राकेश असू देत, सुनील असू देत, भरपूर असे खेळाडू आहेत आज ओपन क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ इथं नक्की साजरा करतायत. आणि आज जर आपण पाहिला तर उत्तर संघ एक मोठ्या अव्वल स्थानचा संघ म्हणून म्हटलं जाते ओपन क्रिकेटर्समध्ये. घोडबंदर संघाकडे जरी आपण पाहिलात अलंकार तरी याला कोण विसरेल. या घोडबंदर परिसरामध्ये नक्कीच ज्याने पूर्णपणे या घोडबंदर गावाचं नाव अगदी लौकिक केलंय. 7 समुद्र पलीकडे याही खेळाडूने आपल्या नावाचा डंका वाजवलाय. का कुठेतरी एखाद्या खेळाडूंची नावं घेतली जातात कारण त्यांनी ती कामगिरी केली जाते.
तर पहा, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. पहा, आज आपल्याकडे जरी टाइम असलं तरी मात्र तुम्हाला उन्हामध्ये क्षेत्ररक्षण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. सचिन भाऊ, त्यावरती तुम्ही मात्र लक्ष द्या. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी चांगला बॉल आहे का? मात्र नाही, आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. अंपायर ईश्वर माची सरांच्या माध्यमातून इथे आपण पाहिला तर व्हाईट बॉल इथे घोषित केला जातोय. नक्कीच मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर व्यक्ती आपण बघतोय, रफिक भाई सर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम, आपलंही खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित झालेत आमचे मान्यवर व्यक्ती हरिकिशन पाटील सर, हरिभाऊ आणि रफिक भाई, या सर्वांचा आम्ही आभार मानतो. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिला तर घोडबंदर एक भिंत म्हणून ज्यांना म्हटलं जात आहे, अजय तरे सरांना, तेही त्यांच्या समवेत आहेत. आज कुठेही टुर्नामेंट असू दे या घोडबंदर संघाची, मास्टर संघाची, मात्र अजयदा नक्कीच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हजर असतात. आणि मला अपेक्षा नक्कीच आहे की दमण डोरला पण तुम्ही यायचंय. पुढच्याच हप्त्यात दमण दौरा आहे. आज अग्रिकोळी समाजसेवा मंडळाच्या सर्व टीम्स आहेत त्या दमण दौऱ्यावरती जाणार आहेत. अगदी त्या वर्षामधला क्रिकेटचा आनंद रिव्हर्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता. अल्टी पलटी, मात्र इथे गोलंदाजाने केले कल्टी, कारण इथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या धाव फलकावरती अगदी स्थिर आहे. 18 वरती येऊन थांबले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 होते. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा पटकावल्या. यावेळी सीटचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. जोपर्यंत मैदानामध्ये राकेश येणार तोपर्यंत एक मोठा डोंगर नसू शकतोय, कारण या फलंदाजाकडे कॅपॅबिलिटी, ताकद, क्षमता पूर्णपणे ढासून भरले. या फलंदाजाला मैदानामध्ये 5 षटकं थांबणं गरजेचं आहे, कारण मोठमोठ्या फटक्यांचा भंद्राट या फलंदाजाकडे, मोठमोठ्या फटक्यांचा कॅपॅबिलिटी या फलंदाजाकडे. मात्र तो फलंदाज मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. राकेश याला आपण बघतोय. हो, यावेळी चतुराई आहे. गोलंदाजी मार्गावर कोण आहे? किसन आहे. आणि किसनने अगदी शेवटचा बॉल न हाताळलाय. घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक, कारण आमच्या या छोट्या मुली आज या सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करतायत. ठीक आहे. मान्यवर व्यक्ती हरिकिशन पाटील सर यांचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय अजय तरे सरांना की त्यांच्या हा शुभ सन्मान इथे आपण करायचा आहे. आमच्या सर्वांचे लाडके एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिकिशन सर पाटील सर यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. अजय तरे सरांचा शुभ असते हा शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण हरिभाऊ यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतो हरिभाऊ आपणही पुढे यायचे. आपले शुभ सन्मान इथे केला जाईल. अजय तरे सरांचाही शुभ असते हा शुभ सन्मान इथे आपण करतोय. त्यानंतर रफिक भाई यांचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो नितीन यांना की त्यांच्या शुभ हस्ते रफिक भाई यांचा शुभ सन्मान इथे आपण करायचा आहे.
ड्रिंक्स ब्रेक इथे पूर्ण केला गेला. आज आपण इथे बघतोय तिसऱ्या षटकामध्ये पाण्याची व्यवस्था इथे केली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये येत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघतोय पाहतोय अनुभवतोय घोडबंदर मास्टर चषक 2026. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, आमच्या सर्व लाडक्या मान्यवर व्यक्तींचं आणि आमच्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुपारचं सत्र आहे. नक्कीच डिका स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आमच्या सामाजिक कक्षामधून आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम. अगदी क्रिकेट पाहिला तर क्रिकेटची नगरी, क्रिकेटचा आनंद या मैदानामध्ये, घोडबंदर गावामध्ये सतीआई मैदान आणि त्या मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम अगदी रंगला गेला. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू गेला. राजू यांच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण करतात. गोलंदाजी मार्गावर क्रमांक 4 वरती रॉय या गोलंदाजाला पाठवलं गेलंय. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आपण बघतोय. गोलंदाजी असू दे, बॅटिंग असू दे, फिल्डिंग असू दे, अवस्थान प्रत्येक वेळी रॉयचं पाहायला मिळतोय. मात्र आज राकेश काय करेल यावरती लक्ष असणार आहे. खरं जिम्मेदारी आता मात्र पूर्णपणे येऊन टेपले ती राकेशवरती आहे. हो, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे फटके क्वचित बॅटला होत आहेत. कारण या फटक्यांचा जास्तीत जास्त भंडारा मी पाहिलाय तर इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव, सर्वात जास्त बॅटिंग करणारा तो खेळाडू या फटक्यांमध्ये पाहिला जातोय. मात्र पाहायचं यावेळी राकेश काय करतोय. फटका खेचतोय, उंची जास्त आहे, लांबी कमीचा हा फटका. फ्रँक येतात, कॅच घेण्याचा प्रयत्न. हो, ग्रेट कॅच, महत्वपूर्ण विकेट. राकेश दगावमध्ये परततोय आणि एक मोठा आदरा उत्तम टीमला बसला जात आहे. अल्फेड येतोय, नवीन बॅट्समन मैदानामध्ये. राकेश इथं अगदी नाराज करतोय आपल्या संघाला आणि गोल्डन डक मध्ये स्वस्त्यामध्ये इथे बांधवतोय. पुढील बॉल वाईचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्लीन एलबी आहे. अगदी मिडल स्टंप वरती गावलेला हा फलंदाज पायच्या रूपाने बाद होतोय.
संदीप येतोय, जो बॅट्समन मैदानामध्ये संदीप याला ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी गोलंदाज रॉय याला. पहिल्या हॅट्रिकचा मान होता, मात्र मिळाला जाणार नाहीये. या घोडबंदर मास्टर चषकामध्ये कालच्या दिवसामध्ये पहिला अर्धशतक आपण बघितला होता विनायक पाटील उर्फ पिंटे याच्या बॅटमधून. मात्र अजूनपर्यंत षटकारांची तिगडी, चौकारांची तिगडी किंवा विकेटचे हॅट्रिक अजूनपर्यंत पाहिली नाहीये. ते पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये. आता मात्र अजून एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगल 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावन संख्या धाव फलकावरती 23 पाहायला मिळतात. 6 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी किती धावांचं टार्गेट डोंगरी तारोडी या संघासमोर ठेवला जाईल उत्तर मास्टर या संघाकडून. ऐकूया एक छोटासा ब्रेक, नंतर पुन्हा एकदा येऊया. 23 रन 23 धावा. रन 23 धावा. मॅच संपला, ओव्हर संपल्यानंतर मला वाटतं 4 वेळा सांगितलं असेल मी. रन 23 धावा. अंतिम षटक एडविन गोलंदाजी मार्गवर आहे. स्ट्राईकला राजू याला आपण बघतोय. पहिला बॉल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान रिझन मध्ये चेंडूला फील्ड केला गेला. हेलरी बुर्जिस एक चांगला क्षेत्ररक्षक, एक ज्येष्ठ नेतृत्व आहे. कारण त्यांचा वय जर मला आज पाहायला गेला तर नक्कीच मला वाटतं कमीत कमी 65 ते 67 यामध्ये असेल. नक्कीच एवढ्या वयामध्ये या मैदानामध्ये आणि या भर ऊनमध्ये क्रिकेट खेळणं खूप एक कौतुकास्पद आहे. पटका खेळलाय. अगदी आपण पाहिला तर कबूल क्षेत्रामध्ये चेंडू आहे. मॅक्सिमम आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करत आहे. सिंगल डबलने पुढे नेण्याचं काम उत्तर मास्टर संघ करतोय. हा अंतिम बॉलवर, अंतिम षटकामध्ये तुम्हाला षटकार आणि चौकारांमध्ये डील करणं गरजेचं आहे. कारण टार्गेट तुम्हाला सेट करायचंय. समोर तुम्ही डोंगरी संघाला बघताय आणि त्यावेळी त्या संघासमोर टार्गेट यावेळी फटका चांगला आहे. खट फटका, अप्रतिम फटका, लांबचा फटका, कडकचा फटका, षटकार आहे. फटका मिस्टर राजू आता मात्र ऑन फायर पाहायला मिळतोय. अंतिम 3 बॉल आहेत. एखादा मोठा फटका अजून येईल का? आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू धरतीला गुदगुळ्या करतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धाव पुढे सरकला जातोय. धाव फलकावरती धावा 33 रन 3 वर 3 33 धावा. जेवणाची सुरुवात केली गेली, लक्षात घ्या.
जे संघ खेळले त्या सर्व संघांना विनंती असेल आपण जेवण करून घ्या. फुल टॉस बॉल आहे. इट्स अ बीमार बॉल. पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. सोने पे सुहागा मिळालाय. मात्र धावची इच्छा रूपाने आहे. राजू बाद होत आहे. सुरुवात केली गेली. जे संघ केले त्यांना विनंती असेल आपण जेवून घ्या. जो बॅट्समन मैदानामध्ये रणजित फ्री हिटचा बॉल असणार आहे. उघडा डोळे पहा आणि नेक्स्ट बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. बॅटिंग राजू याने केले. जबरदस्त बॅटिंग. मात्र या फ्री हिटच्या बॉलवरती जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फ्री हिट पाहायला मिळेल. अगदी मनसोक्त खेळण्याची संधी फलंदाजाला इथे पाहायला मिळेल. मात्र एखादा मोठा फटका या फ्री हिटच्या बॉलवरती येईल का? रणजित यांना आपण बघतोय नो बॅट्समन म्हणून मैदानामध्ये येत आहेत. संधी आहे मात्र इथे बॉल काय टाकला गेलाय. जबरदस्त बॉल ॲडविन याचा. अगदी आपण पाहिलं तर अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 35 वरती जाऊन पोहोचले. थोडासा महाग ठरला गेला या ओव्हरमध्ये ॲडविन. यावेळी मॅचची कोणा लागले. एच ॲट इज गॉन. संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा जानकारी संघ आणि त्यानंतर दोन्ही टीमचा प्रतिनिधी डोंगरी तालुडी आणि उत्तर मास्टर्स. उत्तर मास्टर्स आणि डोंगरी तालुडी आपले प्रतिनिधी लगेच या प्लीज. आपण ड्रॉ करणार आहोत. आपण ड्रॉ करणार आहोत इथे उत्तर मास्टर्स आणि डोंगरी तालुडी दोन्ही टीम्स कॅप्टन. छोटी इकडे कायद्याच्या शुभ हस्ते इथे आपण ड्रॉ करणार आहोत. थँक्यू डीजे. आपण इथे आपण ड्रॉ करणार आहोत. विनंती करतो उत्तम संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा. आपण ड्रॉ करतो इथे. लक्षात घ्या 2 चिठ्ठी आहेत. प्रदीप 2 चिठ्ठ्या आहेत. एका टीम वरती जानकाईचं नाव आहे आणि एका टीम मध्ये विनिंग टीमचं नाव आहे. चला ड्रॉ केलं जात आहे. छोटी मुलगी तुला एक उचलायची चिठ्ठी. जी चिठ्ठी येईल ती बाय असेल. एक चिठ्ठी उचलायची. इथे टीमचं नाव आहे जानकाई मास्टर्स. जानकाई संघाला बाय मिळाले म्हणजेच आता विनिंग टीम आणि घोडबंदर या 2 संघादरम्यान मॅच खेळली जाईल.
ठेवला गेला 36 धावांचं समोर डोंगरे सारुडी या संघाला. मात्र पाहायचं आहे सलामीची जोडी मैदानामध्ये फ्रँक आणि रॉय या दोन फलंदाजांना आपण बघतोय. आमच्या या चिमुकलीला 100 रुपये भेटलेत. लायराईला जानकारी संघाने दिलेत. म्हणजे आज संध्याकाळी आमच्यासाठी पार्टी फिक्स आहे. वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपण बघतो राय याला, तर नॉन स्ट्राईक एंडला फ्रँक या फलंदाजाला आपण बघतोय. सलामीचे गोलंदाज कोण आहेत? हेमन म्हात्रे पहिल्या गोलंदाजी मार्गवर पॉवर प्लेचा षटक अगदी आपण पाहिलात. वाईट बॉल पहिलाच हाताळला जातोय. 36 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. अगदी आपण पाहिला तर ड्रॉ केला गेला. जानकाई मास्टर संघ त्या चुटीमध्ये अगदी सेमी फायनल मध्ये जाऊन प्रवेश केलाय. आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल घोडबंदर वर्सेस या विनिंग टीम मध्ये. यावेळी दांडी 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 गोल विकेट. राय याचा तांड्या उद्ध्वस्त. फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतला गेलाय. तो बॅट्समन जोसेफ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रमांक 3 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलंय. कुठेतरी आता जोसेफला ही जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. 36 धावा 5 ओव्हर मध्ये तुम्हाला पूर्ण करायच्यात. 30 बॉल आणि 36 धावा. मात्र पहिल्या 2 बॉल मध्ये जर आपण पाहिला तर पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिला तरी ते विकेट मिळवलाय. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. चांगला बॉल आहे. अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. अपील थोडासा केला गेला होता. मात्र पंचांची भूमिका आज आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिम पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. पहिल्या अवांतरने सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र अगदी अप्रतिम कमबॅक गोलंदाज हेमंत म्हात्रे यांचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सरळ 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 चौकारासाठी.
आता मात्र चांगली सुरुवात जोसेफच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅपॅबिलिटी या फलंदाजाकडे खूप आहे, ताकद या फलंदाजाकडे खूप आहे, फटक्यांचा भंडारा या फलंदाजाकडे. मात्र तो भंडारा आता मात्र इथे दाखवावा लागेल. 36 धावाही या मैदानामध्ये आताच्या कंडिशन मध्ये कठीण होऊ शकतात. मात्र त्या प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. काय केलं जाईल एव्हाड मात्र गोलंदाजी मार्गावर नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा आउटसाइड वेग होता, लेग स्टंप वरून जाणारा हा चेंडू आपण बघतोय. चांगला बॉल इथे हाताळला जातोय, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 5 वरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. हेमंत मात्र याला आपण बघतोय चांगली गोलंदाजी आता मात्र हाताळली जाते. कुठेतरी विकेट मिळवलाय. एक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं जाते. का कुठेतरी चुकी करताना ती चुकी पुन्हा एकदा वापसीमध्ये न होता कामा, त्यामध्ये वापसी करावी लागते तुम्हाला. आणि तो मात्र हा फटका केला गेला लॉंग ऑन रिझन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तो धावा इथे धाव फलकावरती जोसेफच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोचला ही जाऊन 8 या आकड्यावरती. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या सरासरीने पोचायची ती सरासरी आता मात्र इथे पूर्ण करतोय फलंदाजी करणारा टीम डोंगरे तानोटी मास्टर हा संघ. आज मला वाटतं हिम्मतभर खुश असतील, कारण अगदी सेमी फायनल मध्ये संघ जाणकाही पोहोचलाय. म्हणजे कुठेतरी एक ट्रॉफी कंपल्सरी आता मात्र लागू झालाय जाणकाही संघाला. हेमंत मात्र नेक्स्ट बॉल. हा चेंडू अगदी नो बॉल इथे पाहायला मिळते. नो चेंडू पंचाने इथे घोषित केला आहे. नो चेंडू इथे पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल असेल. मनसोक्त खेळण्याची संधी अगदी डोळे बंद करून जरी खेळला, जरी विकेट गेली तरी मात्र तो फलंदाज सेफ असणार आहे. फक्त आणि फक्त रनआउट मध्ये या फ्री हिटच्या बॉलवरती तुम्हाला फलंदाज बाद दिला जाईल. फ्री हिटचा बॉल आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. त्या फ्री हिटच्या बॉलवरती जोसेफ आहे स्ट्राईक हिंडला. शॉट फुल केलाय, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल 4 रन्स. फलकावरती पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली डोंगरे तारोडी या संघाने. पहिला विकेट रॉयचा गमावला होता, मात्र तो प्रेशर न झुगारता अगदी खुले आम बॅटिंग केले मिस्टर जोसेफ याने. अप्रतिम बॅटिंग. तेरा धावा तर धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 24 चेंडू आणि 23चा समय गेला नाही. बॉलरांची इक्वेशन आहे, बॉलरांचा मॅच आहे. मात्र बॉलरांच्या मॅच मध्ये काय केलं जाईल. थोडस उन्हाचं टकावर, थोडस उन्हाची दुखापत इथे जाणवते. कारण मित्रांनो ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर नक्कीच पाणी मागवा, तुम्हाला लगेच दिला जाईल. फक्त खेळाडू जर डायरेक्ट मैदानामध्ये गेला पाणी घेऊन तरीही चालेल. लक्षात घ्या डोंगरी तालुडी संघ, पाणी तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकताय. उत्तर संघ गेला किंवा डोंगरी तालुडी संघ गेला चालेल, पाणी तुम्ही कधी घेऊन जाऊ आतमध्ये शकताय. कारण उन्हाचा फ्लो जास्त आहे, ऊन खूप जास्त इथे पाहायला मिळतोय. आणि त्याच्या कारणाने विनंती असेल सर्व संघांना की आपल्याला जर पाण्याची गरज असेल तर लगेच कॉल करा, आम्ही पाण्याची व्यवस्था लगेच करू.
धोनीची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्गवर कोण असेल? अल्फ्रेड याला पाठवलं गेलं सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. या मॅच नंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर 15 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण मॅच ओपन करणार आहोत. 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल आणि त्यानंतर मॅच आपण ऑन करणार आहोत. लक्षात घ्या. अल्फ्रेड गोलंदाजी मार्गवर आहे. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय. काही अशा प्रकारे बॅटिंग जोसेफच्या माध्यमातून केली जाईल. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर फ्रँक याच्या साडी लेग बाईकच्या रूपाने ते अंपायर आमचे घोषित करतात. अगदी चॉकलेट बॉय म्हणून आमच्या पंचांना ओळखलं जाते. ईश्वर माची एक ज्येष्ठ पंच आणि एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते. दीपक कदम आणि ईश्वर माची दोन्ही पंच अप्रतिम पंचांची भूमिका पूर्ण करतात. लांब रिझन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवला गेलाय. तिथे 2 धावा मात्र पूर्ण करतोय. एका साईडला जोसेफ अप्रतिम बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग त्याची आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. त्याला माहिती आहे की कुठेतरी बॉलरांचं इक्वेशन आहे, कुठेतरी बॉलरांची मॅच आहे आणि ते बॉलर मध्ये आता मात्र ती भूमिका जी करायची ती भूमिका जोसेफ पूर्ण करतोय. 36 धावांचा टार्गेट आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 13 धावा आल्या. आता मात्र पुन्हा एकदा खराब फिल्डिंग होते. मिस फील्ड पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धाव्यांवरती समाधान. 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 17 धावा 17 रन 18 धावा 18 रन 18 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. फुल खेळ आहे. फुल अँड पॉवरफुल होईल का? राकेश येत आहेत मात्र त्यालाही चेंडू चुकवून जातोय सरळ इमारतीच्या बाहेर. खूप सुरुवात शानदार, वजनदार, दमदार. अपेक्षा होती राकेश मात्र कुठेतरी आज राकेशने सांगितलंय की नक्कीच ज्यावेळी आमचे फिल्डर कमी आहे 8 खेळाडू घेऊन ते मैदानामध्ये खेळत आहेत. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्यावरती थोडासा दुःखाचं सावट आहे आणि त्याच कारणाने आज उत्तर संघ पूर्ण येऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. अल्फ्रेड यावेळी कॅच सुटला गेला आणि इथे आपण पाहिलं तर एका धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 23 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग फ्रँक आणि जोसेफ या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. धावा कुठेतरी ज्या रोखायच्या आहेत ना त्या धावा मात्र इथे धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सरळच्या बॅटने केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. राजू येत आहेत. कॅच पकडला. सॉरी राजू नाही येत तिथे. चेंडू पकडला गेलाय. आता मात्र फ्रँक बाद होती. विकेट मात्र इथे गमावलाय टीम डोंगरी या संघाने. नो बॅट्समन मैदानामध्ये सचिन.
हा फलंदाज इथे बाद होतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन या फलंदाजाला पाठवलं जाते. सचिन नावाचे खेळाडू खूप घातक असतात, कारण सचिन नाव आपण पाहिला तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण येते. 23 धावा 23, 13 धावांची फक्त गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 षटकांमध्ये तुम्ही 23 धावा इथे खर्च केलात पत्तड मास्टर या संघाने. गोलंदाजी मार्गवर राकेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लेट कटचा फटका, चेंडू जातो डीप पॉइंट रिझन मध्ये, गोळीच्या वेगाने होतोय फरार. चौकार. पुढे सरकला जातो. 27 धावा. आता फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 17 मध्ये 9 ची गरज. यावेळी दांडी 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 गुल विकेट. मध्ये वेलरी नेक्स्ट बॉल. गोलंदाजी मार्गवर नवीन बॅट्समॅन व्हॅलेरियन गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीने हाताळला. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून केली जाते. 9 धावांची जरी गरज आहे, मात्र चांगली बॉलिंग आहे. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी अजून एक चांगला बॉल इथे हाताळला, मात्र इथे विकेटची शक्यता आहे. सचिन इथे बाद होतील. विकेट इथे काय मिळाला जातोय. अगदी आपण पाहिला तर सचिन यांना 9ची चलपणे बघताना लागते. कुठली धावसंख्या ही तुम्ही अगदी स्वस्तात घेऊ नका, कारण काल 12 बॉल मध्ये 13 झालेल्या नाहीयेत. लक्षात घ्या, क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. कारण जरी 9 धावा आहेत तरी सुद्धा या डिपेंड करू शकतात जास्तीत जास्त धाव आणि जास्तीत जास्त विकेट टाकून. ज्या प्रकारचा खेळ इथे डोकरी चालवण्यासाठी होतोय काय, यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. नो बॅट्समन मैदानामध्ये बॅट्समन नेम सांगा प्लीज. किशन येतोय मला वाटतंय. किशन नो बॅट्समन.
जेवणाची व्यवस्था केली गेली. सर्व टीम्सना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचं. नेक्स्ट बॉल राकेशचा. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. त्यानंतर आमची ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाईल. आज या 2 मुलींसाठी एकदा नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण खूप मेहनत करतायत. सर्वात महत्वाचं काम पाणी पुरवण्याचं करतायत त्या. हो, यावेळी अप्रतिम चेंडू होता, मात्र यष्टी रक्षक करतायत चुकी आणि निघतायत अगदी बोनसच्या रूपाने. नो बॉल आणि चौक्यात. पहा, मी मॉल मध्ये बाय 1 गेट 1 बघितलं, मात्र इथं बाय 1 4 मिळालाय. म्हणजे एकावर 4 फ्री आहेत. 5 धावा या बॉल वरती मिळाल्या जात आहेत आणि या 5 धाव्याने धाव पडले आहे की 33. आता 3 धावांची गरज आहे. कृपया करून विनंती आहे, जर कोणाला चाकण्यासाठी चिकन पाहिजे तर घेऊन जा. कोणालाही चाकण्यासाठी चिकन पाहिजे तर घेऊन जावा. पहा काय अनाऊन्स केले, मात्र त्या चाकण्यासाठी लागणारी वस्तूही द्यायला पाहिजे. तीन धावांची फक्त गरज आहे. तर आता मात्र डॉट बॉल आहे, क्रिकेटचा बॉल होता. चांगली गोलंदाजी. अंतिम बॉल अजूनही बाकी असेल. 3 धावांची फक्त गरज आहे. पुन्हा एकदा अंतिम बॉल, इथे डॉट पाहायला मिळतोय. ड्रिंक बॅक होणार नाही, फक्त 3 धावांची गरज आहे, लक्षात घ्या. काय जेवण करायचे, ड्रिंक ब्रेक नको. पाठवू का जाऊ घेऊ. आणि 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 3 धावा. न्यू बॉलर राजू मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. व्हॅलेरियन फर्स्ट स्ट्राईकला आपण बघतोय, तर नॉन स्ट्राईकला किसन. यानंतरचा मॅच 10-15 मिनिटांच्या ब्रेक नंतर ऑन होईल आणि तो मॅच असेल विनिंग टीम वर्सेस पोरबंदर मास्टर्स. एक धाव तर इथे पूर्ण केली जाते, सिंगलच मिळाली नाही. सिंगल धावपळ पुढे सरकत असताना आता 2 धावांची फक्त गरज आहे.
2 धावांची गरज आहे. फक्त 2 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 बॉल बाकी आहे. ओहो, फटका खेळलाय सरळच्या दिशेला, सरळ पाठवलाय, लांब लचक पाठवलाय, 14 रनसाठी सामना जिंकला टीम डोंगर. मास्टर्स राकेश हेमंत मात्रे, राजू भाऊ सर्वांना नक्की झाडलं असेल, कारण चांगला खेळ तुम्ही केलात, मात्र इथं पराजय स्वीकारावा लागतंय. चला जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. पहा, बॉल कोणी घेऊन जाऊ नका, कारण जुने बॉल नाही आहेत. प्लीज विनंती असेल, बॉल आमच्याकडे जमा करा प्लीज. अंपायर आपण दोघांनी बॉल कनेक्ट करायचे. चला मॅन ऑफ द मॅच आपण निवड करतोय रॉय याची, कारण ज्याने 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावावरती केल्यात. थ्रोस्टरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रॉय. रॉय यायचे आपण मॅन ऑफ द मॅच साठी.